नमस्कार मित्रांनो, मनीषाज बुक समरी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत। मित्रांनो, सद्गुरू श्री वामनराव पै यांनी लिहिलेल्या शरीर साक्षात परमेश्वर या सुप्रसिद्ध आध्यात्मिक पुस्तकाचा आपण थोडक्यात सारांश बघूया। शरीर साक्षात परमेश्वर हा जीवनविद्येचा सिद्धांत वाचून तुमच्या भुवया निश्चित उंचावतील असे सद्गुरू सांगतात। याचे कारण असे की शरीराबद्दल आपण आतापर्यंत जे वाचत आलो, ऐकत आलो व सांगत आलो त्यापेक्षा हा सिद्धांत आगळा वेगळा आहे। उदाहरणार्थ, शरीर हे नाशिवंत आहे, असार आहे, मिथ्या आहे, टाकाऊ आहे इत्यादी अशा शब्दात शरीराची निंदा नालस्ती करण्यात येते। याचा परिणाम म्हणजे मानवी शरीराकडे पाहण्याची आपली दृष्टी विकृत झाली आहे। मित्रांनो, शरीर साक्षात परमेश्वर हे समजून घेण्याआधी आपण परमेश्वर म्हणजे काय हे नीट समजून घेऊया। तर निसर्ग नियमांसहित स्वयंचलित स्वयंनियंत्रित नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर होय। तर नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था या स्वरूपात परमेश्वर विश्वात कसा प्रगट झाला आहे ते आपण समजून घेऊया। समुद्राचे खारट पाणी सूर्याच्या प्रभावामुळे वर खेचले जाऊन त्याचे रूपांतर ढगात होते व त्याच ढगाकडून पृथ्वीवर गोड पाण्याचा वर्षाव होतो। अशी आहे ही नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था। याचप्रमाणे प्रत्यक्ष परमेश्वर म्हणजेच नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था मानवी शरीर या रूपात प्रगट झालेली आहे। उदाहरणार्थ, मानवी शरीरात डोळ्यांचे महत्त्व अपार आहे। कोहिनूर हिऱ्यापेक्षाही डोळ्यांची किंमत लाखो पटीने अधिक आहे। कोंदणात हिरा बसवावा त्याप्रमाणे हाडांच्या कोंदणात डोळेरूपी हिरे बसवले आहेत। डोळ्यांवर आघात होऊ नये म्हणून संवेदनशील पापण्यांची व पापण्यांच्या केसांची योजना केली आहे। डोळे सदैव स्वच्छ व सुस्थितीत राहावेत म्हणून डोळ्यांच्या वरच्या भागातून पाण्याचा स्त्राव सूक्ष्म स्वरूपात सतत होत असतो। याच्याही पलीकडे शरीरातील अंतर्गत व्यवस्था सूक्ष्म व गुंतागुंतीची आहे, जसे उदर, यकृत, जठर, प्लीहा, पित्ताशय, हृदय, मूत्रमार्ग, फुफ्फुसे इत्यादी। सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे रक्त। अत्यंत आश्चर्यकारक व अद्भुत पद्धतीने शरीरात सहजपणे रक्त निर्माण होते आणि अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने संपूर्ण शरीराला रक्ताचा पुरवठा होतो। याहीपेक्षा अत्यंत सूक्ष्म अंतरेंद्रिय म्हणजे मन, चित्त, बुद्धी यांचे स्वरूप अजूनही माणसाला आकळता आलेले नाही आणि या सर्वांच्याही पलीकडे अत्यंत सूक्ष्म अशा सर्व शक्ती म्हणजे कल्पना, भावना, धारणा, वासना, संकल्प, विकल्प इत्यादी शरीराच्या आधारे नांदत असतात। तर आता आपला पहिला मुद्दा आहे शरीर एक दिव्य संगणक। मित्रांनो, सद्गुरू सांगतात की शरीर हा एक दिव्य संगणक आहे। आपण जो संगणक पाहतो तो माणसाने निर्माण केलेला आहे, परंतु मानवी शरीर रूपी दिव्य संगणक हा परमेश्वराने निर्माण केलेला आहे। जन्मल्यापासून मरेपर्यंत माणूस सतत कर्म करत असतो। विचार, उच्चार, आचार या स्वरूपात माणूस सतत कर्म करत असतो व या कर्माच्या द्वारे प्रत्येक माणूस शरीर रूपी दिव्य संगणकाला फीडिंग करत असतो। सामान्य संगणकाला आपण जे अचूक किंवा चुकीचे फीडिंग करतो त्याप्रमाणे त्या संगणकाकडून आपल्याला रिझल्ट्स मिळतात। त्याचप्रमाणे विचार, उच्चार, आचार यांच्याद्वारा आपण शरीर रूपी संगणकाला जे चांगल्या किंवा वाईट कर्माचे फीडिंग करू त्याप्रमाणे आपल्याला सुखाचे किंवा दुःखाचे रिझल्ट्स मिळतात। दुसरा मुद्दा असा की आपण ज्याप्रमाणे स्वतःच्या शरीर रूपी संगणकाला फीडिंग करतो त्याचबरोबर आपण इतर लोकांच्या संगणकाला फीडिंग करत असतो। अशा पद्धतीने लोक स्वतःच्या व इतरांच्या शरीररूपी संगणकांना फीडिंग करत करत स्वतःचे व इतरांचे जीवन घडवत किंवा बिघडवत असतात। म्हणून माणसाला आणि तो ज्या समाजात राहतो त्या समाजाला जर सुख, शांती, समाधान, आनंद, यश व समृद्धी हे सर्व पाहिजे असेल तर प्रत्येक मानवी शरीर हा दिव्य संगणक आहे हे नित्य लक्षात ठेवून लोकांनी परस्परांना उत्कृष्ट विचार, उच्चार, आचार यांच्याद्वारा उत्तम फीडिंग केले पाहिजे। आता आपला पुढचा मुद्दा आहे शरीर एक महान चमत्कार। चमत्कार तेथे नमस्कार अशी मराठी भाषेत म्हण आहे। तुम्ही बघितलं असेल, अनेक लोक बुवा बाबांच्या मागे लागून आपलं आयुष्य खराब करतात। सद्गुरू सांगतात की अशा प्रकारचे बुवा बाबा लोकांच्या जीवनातील कोणत्याही प्रकारच्या समस्या सोडविण्यास समर्थ नसतात। या बाबतीत जीवनविद्या सांगते की हे अखिल विश्व चमत्कारांनीच भरलेले आहे। जेथे पाहाल तेथे तुम्हाला चमत्कार दिसेल। चमत्कार पाहण्याची दृष्टी आपल्याजवळ नसते हेच माणसाचे दुर्दैव आहे। चमत्कारांनी भरलेल्या या विश्वात मानवी शरीर हाच सर्व चमत्कारांचा मुकुटमणी आहे। मानवी शरीराचा प्रत्येक अवयव हा सुद्धा एक प्रचंड चमत्कार आहे।
आणि मानवी शरीरामध्ये जो मेंदू आहे तो तर चमत्कारांचाही चमत्कार आहे। शास्त्रज्ञ सांगतात की सामान्यपणे माणसे आपल्या मेंदूचा फारच अल्प प्रमाणात वापर करतात, तसेच अतिशय बुद्धिमान गणला गेलेला माणूस सुद्धा मेंदूचा वापर फक्त 10% अधिक करत नाही। मग विचार करा, केवळ 10% मेंदूचा वापर करून मानवजातीने विज्ञान व तंत्रज्ञान यांच्या सहाय्याने प्रचंड प्रगती केलेली आहे आणि जर माणसाने 100% मेंदूचा वापर केला तर भविष्यात काय घडेल याची कल्पना करणे सुद्धा शक्य नाही। त्याचबरोबर मानवी जीवनातील सर्व समस्या सोडविण्याचे प्रचंड सामर्थ्य मानवी शरीरातच वास करते। फक्त आपण आपल्या शरीराबाबत जागरूक राहायला हवे। आता आपला पुढचा मुद्दा आहे शरीर एक कल्पतरू। मित्रांनो, पुराणात कल्पतरू नावाच्या वृक्षाची कथा आहे, ती आधी आपण बघूया। अनेकांना ही कथा माहीतही असेल। एकदा एक प्रवासी एका गावाहून दुसऱ्या गावाला जात असता दुपारच्या 2 प्रहरी तहानेने व भुकेने व्याकुळ झाला। आजूबाजूला त्याने नजर टाकली तर काही अंतरावर त्याला एक वृक्ष दिसला। तो त्या वृक्षाखाली जाऊन बसला। त्याच्या मनात सहज एक इच्छा निर्माण झाली की आता आपल्याला जर थंडगार पाणी प्यायला मिळाले तर देवाची मोठी कृपा होईल। हा विचार त्याच्या मनात येता क्षणीच पाण्याने भरलेला चांदीचा पेला त्याच्या समोर प्रकट झाला। आता पाणी प्यायल्यावर त्या प्रवाशाच्या मनात इच्छा निर्माण झाली की आता जर मला अन्न मिळाले तर देवाची मोठी कृपा होईल। ही इच्छा त्याच्या मनात येता क्षणीच पंचपक्वान्नाने भरलेले सोन्याचे ताट त्याच्या समोर आले। पोट भरल्यावर त्याच्या मनात इच्छा निर्माण झाली की आता झोपायला गादी आणि उशी मिळाली तर परमेश्वराची खूप मोठी कृपा होईल। हा संकल्प मनात येता क्षणीच त्या प्रवाशाला गादी आणि उशी प्राप्त झाली। तृप्त मनाने बिछाण्यावर पहुडलेला तो प्रवासी आजूबाजूला पाहू लागला। तुम्हाला तर माहितीच आहे, रिकाम मन सैतानाचं घर। मग त्या रिकाम टेकड्या प्रवाशाच्या डोक्यात सहज एक अनिष्ट विचार आला। तो स्वतःशी मनातल्या मनात बोलू लागला, मी जे जे मागितले ते मला या ठिकाणी क्षणार्धात प्राप्त झाले। बाप रे, येथे एखादा राक्षस असेल तर माझे काय होईल? मग काय, हा विचार त्याच्या मनात येता क्षणीच एक राक्षस तेथे हजर झाला। राक्षसाला समोर पाहून प्रवासी भीतीने थरथर कापू लागला आणि त्याने मनात विचार केला, अरे बापरे, हा राक्षस जर मला खाईल तर माझ्या पोराबाळांचे कसे होईल? मित्रांनो, तुम्हाला कळलेच असेल, हा विचार येता क्षणी राक्षसाने त्या प्रवाशाला खाऊन टाकले। सद्गुरू सांगतात की कल्पवृक्षाखाली बसलेल्या माणसांची ही अशीच परिस्थिती होते, कारण मानवी शरीर हाच एक दिव्य कल्पवृक्ष आहे आणि या कल्पवृक्षाखाली प्रत्येक व्यक्ती बसलेली आहे। फक्त याची जाणीव नसल्यामुळे माणसाच्या वाट्याला दुःख येते। अनिष्ट विचार, अनिष्ट कल्पना, अनिष्ट संकल्प, अनिष्ट चिंतन याद्वारे आपण आपल्या जीवनात वाईट परिस्थिती निर्माण करतो। कारण तुम्ही जसे विचार, कल्पना व चिंतन कराल त्याचप्रमाणे तुमच्या जीवनाला आकार प्राप्त होतो। हे सर्व घडवून आणण्याचे कार्य तुमचेच शरीर किंवा शरीर अंतर्गत अंतर्मन घडवून आणत असते। म्हणून जर यापुढे तुम्ही शुभ विचार, शुभ चिंतन केले तर तुमच्या जीवनात शुभच घडेल। आता आपला पुढचा मुद्दा आहे शरीर एक वास्तू। माणूस ज्या घरात राहतो त्या घराला वास्तू म्हणतात। ही वास्तू सदैव तथास्तु तथास्तु असा आशीर्वाद त्या घरात राहणाऱ्या माणसांना देत असते। हे आपण आपल्या वडीलधाऱ्या माणसांकडून ऐकत आलोय। हे लक्षात घेऊनच आपले वाडवडील आपल्याला शुभ बोल रे नाऱ्या अशा शब्दात जागे करायचे, कारण आपण जे बोलू त्याला लगेच आपल्या वास्तूकडून तथास्तु असा आशीर्वाद मिळेल। या बाबतीत जीवनविद्या सांगते की तू शरीरात वास करतो, म्हणून शरीर हीच तुझी खरी वास्तू आहे। कारण शरीराच्या द्वारा आपण जे काही विचार, उच्चार, आचार करतो त्या सर्वांना ही शरीर रूपी वास्तू सदैव तथास्तु तथास्तु असे म्हणत असते। अंतरिक्षात देवता वास करतात याचा खरा अर्थ माणसाच्या अंतर्मनात ज्या शक्ती आहेत त्या माणसाच्या सर्व कर्मांना तथास्तु तथास्तु असा आशीर्वाद देतात। तर तथास्तु तथास्तु याचा अर्थ तसा तू हा होय। मग तसा तू म्हणजे कसा? जसे तुझे विचार, उच्चार, आचार तसा तू म्हणजे तुझ्या विचार, उच्चार, आचारांप्रमाणेच तुझे जीवन घडत जाणार किंवा बिघडत जाणार। आणि ज्या विश्वात आपण राहतो ते विश्वसुद्धा आपली वास्तूच आहे। कारण माणसे या विश्वामध्ये जगत असताना जी सत्कर्मे किंवा दुष्कर्मे करतात ती सर्व विश्वातील लोकांकडून बुमरँग होऊन त्यांच्याकडे परत येतात आणि त्यांच्या सुखदुःखाला कारणीभूत ठरतात। म्हणून सत्कर्म करणे आणि शुभ विचार करणे यामुळे प्रत्येक जण आपलं आयुष्य सुखी, आनंदी करू शकतो। मित्रांनो, याप्रमाणे सद्गुरू श्री वामनराव पै यांनी शरीर साक्षात परमेश्वर आहे हे अनेक वेगवेगळ्या उदाहरणातून आपल्याला समजावले आहे। अधिक माहितीसाठी तुम्ही हे पुस्तक अवश्य वाचा। मित्रांनो, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ काढून हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी तुमचे मनापासून खूप 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 आभारी आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे
तुमचा हा वेळ नक्कीच सत्कारणी लागला असेल. धन्यवाद.